हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण जातोय अमरावतीच्या नमुना गल्लीमध्ये गणपतीचं डेकोरेशन बघायला। मॅक्स मॉल जवळून जर तुम्ही आला आणि चित्रा चौकातून तर तुम्ही या लाईन पर्यंत या आणि मॅक्स मॉल कडनं लेफ्ट टर्न घ्या, तिथनं तुम्हाला शॉप स्टार्ट होताना दिसून जातील। खूप सुंदर गार्लँड्स आणि खूप सुंदर डेकोरेटिव्ह आयटम्स पहिल्याच दुकानात लावलेले होते, पण आपण आणखीन आतमध्ये जाऊयात आणि आतमधलं मार्केट एक्सप्लोअर करू। पूर्ण मार्केट फुलांनी सजलेलं होतं आणि खूप सुंदर डेकोरेटिव्ह आयटम्स सगळीकडे आलेले होते। यंदाच्या गणपती सजावटीसाठी तुम्ही काय घेऊ शकता हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। हे सर्व थीम बेस्ड गणपती डेकोरेशन्स आहेत, मंडप आहेत, मंदिराच्या आर्टिफिशियल बॅकग्राऊंड्स, डोंगर, लाईट्स आणि मोरांचे वेगवेगळे पिसारे वगैरे असं सगळ्या प्रकारचं डेकोरेशन तुम्हाला इथे मिळून जाईल। आणि एक समोर शॉप आहे, मी तुम्हाला दाखवते। तिथे तर एवढे युनिक एस्थेटिक आणि खूप सुंदर डेकोरेशन्स होते। मी तुम्हाला सोबत दुकानांची नावं सुद्धा दाखवते आणि याची प्राइस सुद्धा दाखवते। तर हे जे पहिलं आहे ना डेकोरेशन, याची प्राइस होती 1800 रुपये आणि बाकीचे जेवढे पण इथे लागलेले डेकोरेशन आहे ते सगळे 1500 रुपयाच्या रेंजचे होते। पण इथे तुम्ही थोडंफार बार्गेन केलं तर ते थोडं बार्गेन करतात, तर तुम्ही फायनलाइज करून घ्या। सर्व गोष्टी होईतोपर्यंत एका ठिकाणाहून घ्या, म्हणजे तुम्हाला चांगलं डिस्काउंट मिळेल। आणि जो कोणी व्हिडिओ बघून तिथे जाईल तर त्यांना एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल। सो चला मग आता आपण पुढच्या शॉप्समध्ये जाऊयात। आणि हे जे हँगिंगवाले प्लांट्स आहेत ना, हे तर एवढे आले होते यावेळेस आणि काही खूप महाग नव्हते, सगळं अफोर्डेबल रेंजमध्ये होतं। देन हा जो डेकोरेटिव्ह आयटम आहे हा मला खूप आवडला। हा तुम्ही कुठेही यूज करू शकता, असं काही नाही फक्त डेकोरेशन मध्येच केलं पाहिजे, म्हणजे फक्त गणपतीच्या डेकोरेशन मध्ये, बाकी कुठेही तुम्ही याला लावू शकता, गॅलरीमध्ये म्हणा कुठेही। तर याची प्राइस होती 350 रुपीज अँड 300 पर्यंत हे तुम्हाला मिळून जाईल। देन मॅट्स वगैरे ज्या होत्या त्या ग्रीन ग्रासच्या त्या होत्या 75 रुपीजला। देन अगेन आणखीन आपण थोडं पुढे आलो की इकडे एवढे सुंदर हे गुलाबाच्या फुलांचे आणि वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळ्या प्रकारांचे असे माळा बनवलेल्या होत्या आणि या माळा एकदम रिअल आणि खूप सुंदर वाटत होत्या। अशा लांबून बघताना तर ओळखायलाच येत नव्हतं की हे ओरिजिनल फुलं नाही आहेत म्हणून। आता जवळून जेव्हा आपण दाखवतो आणि लाईट त्याच्यावरती पडतो तेव्हाच ते लक्षात येतं। देन या ज्या मॅट्स आहेत, अगेन या तिकडच्या ज्या पॅरेट ग्रीन कलरच्या आहेत त्या 150 रुपीजला होत्या आणि इकडच्या 70 और 75 रुपीजला होत्या। खूप शॉप्स आहेत इथे, तुम्हाला खूप आयटम मिळतील आणि खूप गोष्टी अशा आहेत ज्या नवीन होत्या, जसे की झुमर, तोरण आणि माळा ज्या आहेत ना त्याच्यामध्ये तर खूप व्हरायटी होती, म्हणजे तुम्ही कंटाळून जाणार बघून आणि तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल। तर म्हणूनच मग मी तुम्हाला सांगायला आले की तुम्ही काय घेऊ शकता। आणि काही गोष्टी ज्या खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होत्या त्याला तुम्ही दुसरं शॉप शोधा, कारण तुम्हाला कुठे प्राइस जी आहे ती डिफरंट बघायला मिळेल। देन हे आयटम म्हणते मी, जे तुम्हाला हँगिंगवाले आयटम्स आहेत हे खूप बघायला मिळाले मला यावर्षी आणि 50 रुपयाला 2 होते। खूप कमी शॉप्समध्ये ते रिटेलमध्ये विकतात, नाही तर त्यांचं डझननीच आहे। तर तुम्ही 2-3 शॉप्स आधी एक्सप्लोअर करा। अगेन थोडं पुढे आलो की आणखीन डेकोरेशन्स होते, थीम बेस्ड डेकोरेशन। तर हे सुद्धा सगळे 500-600च्या रेंजचे डेकोरेशन्स होते। मग वेगवेगळ्या प्रकारच्या माळा होत्या, माळांमध्ये काही मोतीच्या माळा होत्या, काही फक्त फुलांच्या होत्या, काही मोती प्लस फुलांच्या होत्या, काही गणपती आणि हत्तीचे होते, म्हणजे असे वेगवेगळे खूप आयटम्स होते इथे। तर हे सगळं बघितलं मी, सगळं 100, 200, 300 अशाच रेंजचं होतं। याच्यापेक्षा महाग काही गोष्टी मला वाटल्या नाही, जर फक्त आपलं थीम बेस्ड डेकोरेशन जे आहे ते सोडलं तर। देन हे शॉप बघा, हे खूप इम्पॉर्टंट शॉप आहे, कारण जे मी तुम्हाला म्हटलं ना की सगळं होलसेलमध्ये देतात, म्हणजे 1 डझनच घ्या 2 डझनच घ्या, इथे तसं नव्हतं। इथे तुम्हाला सिंगल पीस पण मिळणार होता, तर 20 रुपीज पीस, 30 रुपीज पीस अशा गोष्टी होत्या। आणि तुम्हाला जर 1 आणि 2 पीसेस घ्यायचे आहेत ना फक्त, तर हे बेस्ट ऑप्शन होतं। आणि जर तुम्हाला डझनमध्ये लागत असेल तर मग तुम्ही बाकीचे शॉप्स पण एक्सप्लोअर करू शकता। हे शॉप एकदम कॉर्नरला आहे, एकदम लास्टमध्ये आहे हे शॉप। तर तुम्ही जसा मी रस्ता सांगितला त्या साईडने आला तर एंडिंगला या, तुम्हाला दिसून जाईल। देन अगेन सगळ्याची मी नावं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही लाइटिंग खूप सुंदर होती, एवढी छान दिसते ना ही लावल्यानंतर। मी बघितली एका ठिकाणी लावलेली म्हणून आणि मला पण घ्यायची होती ही लाइटिंग, पण सध्या माझं ठरलेलं नाही की कुठे लावू म्हणून मी घेतली नाही। पण हे जे शॉप आहे या शॉपमध्ये खूप सुंदर लाइटिंगचे प्रकार होते। तुम्ही LED लाईट्स इथे नक्की ट्राय करू शकता व्हिजिट करणं। सगळीकडे मोस्टली सामान सेमच असतं, डेकोरेटिव्ह आयटम सेमच असतात, पण काही जी दुकानं आहेत ना तिथे खूप वेगळं आणि खूप छान सामानही तुम्हाला बघायला मिळेल। म्हणून मी म्हणते की एकदा जाताना पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करून घ्यायचं, फिरून घ्यायचं, त्याच्यानंतर डिसाईड करायचं की आपल्याला काय घ्यायचं आहे, कुठून घ्यायचं आहे।
म्हणजे तुम्हाला नक्कीच खूप सुंदर गोष्टी मिळतील आणि खूप कमी प्राइजेसमध्ये पण मिळतील, ज्या रेंजमध्ये तुम्हाला हवी आहे. कारण तुम्ही जेव्हा बघणार ना सगळं मार्केट, तेव्हा तुम्हाला एक रेंजची आयडिया येऊन जाईल आणि तुम्हाला कळेल की तुम्ही कितीपर्यंत बार्गेन करायला पाहिजे. तसं तर मी आता सांगतच आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या 300च्या होत्या, ज्या तुम्हाला 200 पर्यंत मिळू शकतात आफ्टर बार्गेनिंग. आता आपण शेवटच्या टोकाकडे येतोय, म्हणजे इकडनं आपण जवाहर गेटकडे निघू शकतो, त्या रस्त्यावरती आपण आलोय आता. तर इथे एवढं सुंदर डेकोरेशन होतं, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं ना, तर याची डेकोरेशनची रेंज खूप छान होती आणि प्राइस होती 2100, 2200, 3500 अशी. थोडी हाय रेंज वाटली मला तिथली, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज बिलकुल नव्हतं. खूपच छान डेकोरेटिव्ह आयटम्स तिथे होते. देन आणखीन थोडं पुढे आलो तर असेवाले पण मला आवडले, कारण हे ना खूप हाय रेंजमध्ये नव्हते, सगळे अंडर 1000 होते इथले आणि मस्त डेकोरेशन होतं. तर तुम्ही इकडे पण जाऊ शकता जर एकदम हाय रेंज नसेल घ्यायचं तर. हे त्याच्या समोरचं ज्वेलरी शॉप आहे आणि त्यांनी बाहेरच ते सगळे आयटम्स लावलेले होते. मग त्याच लाईनमध्ये आम्ही लेफ्ट टर्न घेऊन आतमध्ये आलो आणि इकडे पण एवढे सुंदर डेकोरेटिव्ह आयटम्स होते आणि यांची ना क्वालिटी खूप छान होती. इथली मला प्राइस थोडी हाय वाटली, पण जिथे जिथे तुम्हाला प्राइसमध्ये थोडा डिफरन्स बघायला मिळेल ना, तिथे तिथे क्वालिटी नक्की तुम्ही चेक करा. जर क्वालिटीमध्ये पण डिफरन्स असेल तरच तुम्ही थोडी जास्त प्राइस पे करा. हा जो पूर्ण सेक्शन होता या शॉपचा एवढा सुंदर होता. इथले सगळे फ्लावर्स आर्टिफिशियल वाटतच नव्हते, सगळे ओरिजिनल वाटत होते. तुम्ही ही पण गार्लँड बघा लीफची, किती सुंदर आणि किती ओरिजिनल वाटत आहे. तर मग मी ना एक तिथनं सिम्पलवाली गार्लँड घेतली, जी खूप कॉस्टली नव्हती. एकच घेतली मी, बघू म्हटलं लावून कुठे लावायची, तर नंतर मग मी घेईल बाकीचं सामान. ही पूर्ण स्टेम होती सनफ्लावरची आणि जी होती 300 रुपीजला, ज्याच्यामध्ये 3 फुलं होते आणि खूपच सुंदर होती ती. मला तर एवढी आवडली होती ना, माझ्याकडे काही ठेवायला नाही म्हणून, नाहीतर मी घेतलंच असतं. आणि सिंगल सनफ्लावर तिथे नव्हतं, जर ते असं तरी पण मी घेतलं असं. ते खूप छान दिसत होतं. देन मग आम्ही आणखीन पुढे आलो, तर आणखीन पुढे सुद्धा हे असे सेम डेकोरेशन्स लावलेले होते. आता हे डेकोरेशन्स पण ना खूप सुंदर आहेत, पण मी जे तुम्हाला मागे दाखवलं ना याच्या आधी थोडा आधी, तर ते मला जास्त आवडले. आणि प्राइस वाईज पण जर म्हणजे हे तुम्ही 1500 आणि 1800चं घेणार आहात तर तिकडे थोडं बार्गेन करून तुम्ही ते 1600-1700 पर्यंत डेकोरेशन्स घेऊ शकता, ज्याने एकदम क्लासी, एलिगंट आणि खूप छान डेकोरेशन दिसतं. अगेन आपापली चॉईस असते की आपल्याला कसं घ्यायचं आहे. मी तुम्हाला सगळे प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये आणि सर्व आयटम्स, सर्व गोष्टी तुम्हाला इथेच मिळून जातील. तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायचं काम नाही. तर तुम्ही नमुना गल्लीमध्ये या. ॲड्रेस अमरावतीकरांना माहितीच असतो, नसेल माहीत तर मी सांगते की चित्रा चौक, तुम्ही चित्रा चौकात आले की कोणालाही तिथे विचारा, तुम्हाला नमुना गल्ली सांगून देतील, कारण तिथनं स्टार्ट होते नमुना गल्ली. आणि मी ॲड्रेस स्टार्टिंगला सुद्धा दाखवलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.